तर जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अवस्था म्हणजे तेलही गेलं आणि तोपही गेलं हाती धुपाटणं राहिलं अशी झाली आहे। दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती। याचाच पहिला टप्पा म्हणून जिल्हा परिषद निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं घड्याळ चिन्हावर आपले उमेदवार उभे केले। राज्यातील किंबहुना देशातील ही पहिलीच वेळ असेल जिथे एका पक्षानं म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आपले उमेदवार स्वतःहून दुसऱ्या पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात दिले आणि त्या पक्षाच्या अधिकृत चिन्ह असणाऱ्या घड्याळावर त्यांना उभं केलं। महत्त्वाची बाब म्हणजे यातील काही जण निवडून देखील आले, मात्र आता निवडून आल्यावर ते अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार झाल्यामुळे त्यांच्या मूळ पक्षाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याशी कायमचा संबंध संपलाय। यामध्ये पुणे जिल्ह्यातून इंदापूरच्या अंकिता पाटील, शिरूर मतदारसंघातून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेल्या सुजाता पवार, कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली गटातील संध्या पाटील यांचा समावेश आहे। त्यामुळे आता ज्या शरद पवारांच्या उमेदवारांनी हाती घड्याळ घेतलं त्यांचं पुढे काय हा प्रश्न निर्माण झालाय। पक्ष विलिनीकरणाची चर्चा मागे पडल्यामुळे आपलं पुढे काय असा प्रश्न या सदस्यांसमोर निर्माण झालाय। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा दावा। तर थोड्याच वेळात शशिकांत शिंदेंचा लेख वाचून सुनील तटकरे भूमिका स्पष्ट करणार। सकारात्मक पद्धतीनं काम करा, पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आवाहन। तर जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अतुल बेनकेंच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। कार्यालयातील कारकुनाला लाच घेताना अटक, तर लाच प्रकरणाशी संबंध आल्यास राजीनामा देणार, नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया। 1 कोटींचा आरोप करणारे पैसे मोजायला बसले होते का? चंद्रपुरातील ठाकरेंच्या नगरसेवकांवर आरोप करणाऱ्या संदीप देशपांडेंना संजय राऊतांचं प्रत्युत्तर, तर सुपर प्रवक्त्यांना उद्धव ठाकरेंची भीती, देशपांडेंचा पलटवार। मुंबईतील मेलडी कोस्टल रोडवर मराठी गाणी लावण्यासाठी मनसे आक्रमक, कोस्टल रोडवर मनसेचं आंदोलन, मराठी गाण्यांना प्राधान्य देण्याची मागणी। एबीपी माझाच्या बातमीनंतर संभाजीनगरमधील टोईंग प्रकरणाची चौकशी होणार, 5,000 रुपये दंड लागू करण्याच्या टेंडर प्रकरणाची चौकशी करू, महापौर समीर राजूरकर यांची माहिती। T20 विश्वचषकात सर्वात मोठा उलटफेर, बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वेकडून 23 धावांनी पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।